मालिनीताई यांनी नंदिनीला काढलं जीवाच्या रूमच्या बाहेर. सांगितलं जीवापासून लांब राहायला. जीवाच्या आगीत झालेल्या अपघातात नंदिनीलाच ठरवलं दोषी. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच प्रोमो आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवाने काव्या नावाचा टॅटू जळत असलेल्या लाकडाने जाळून टाकला आणि नंतर जीवा बेशुद्ध झाला. त्याच्यानंतर जीवाला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. इकडे मालिनीताई आणि घरातले सगळेजणच खूप टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण की मालिनीताई यांना अगोदरच माहिती असतं की जीवाला आगीपासून धोका आहे आणि यामुळेच मालिनीताई यांनी नंदिनीला फोन करून जीवावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं. आणि जेव्हा हे सगळेजणच हॉस्पिटलमधून घरी येतात तेव्हा मालिनीताई खूप भडकलेल्या असतात. त्या खूप रडत असतात. नंदिनी मालिनीताई यांना म्हणते, तुमचा फोन ठेवल्यापासून मी जीवावरती लक्ष ठेवून होते, पण नंतर ते अचानक मला आगीजवळ दिसले आणि अचानक त्यांनी लाकूड उचलून आणि नंदिनी बोलता बोलता एकदम गप्प बसते. मालिनीताई तिला विचारतात, लाकूड उचलून काय नंदिनी? पण नंदिनी काहीच बोलत नाही. आता नंतर दाखवतात जीवा हा रूममध्ये बेशुद्धच असतो. तेव्हा मालिनीताई त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये असतात. नंदिनी तिथे आल्यावरती मालिनीताई नंदिनीला म्हणतात, तुझ्यामुळे होत्याचं नव्हतं झालं. नंदिनी रडत म्हणते, मी माझ्या परीने सर्व. पण तिचं बोलणं पूर्ण होण्याच्या अगोदरच मालिनीताई तिला ओरडत म्हणतात, पुरे, आता लांब राहायचं त्याच्यापासून, जोपर्यंत त्याला शुद्ध येत नाही तोपर्यंत. आणि त्या नंदिनीला रूमच्या बाहेर काढून रूमचा दरवाजा बंद करून घेतात. नंदिनी रूमच्या बाहेर रडतच उभी असते. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.